वा 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 ईशा, दिवाळीच्या पहाटे असं उठणं लावून छान आंघोळ केली की किती समाधान वाटतं. काय बोलताय, आज दिवाळी नाहीये. नाही, मी फक्त सांगितलं, स्टेटमेंट केलं, बाकी काय नाही. दिवाळीचं काय एवढं. तुम्ही पण ना. बरं ईशा, हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी 15 मिनिटं पडलेलं स्वप्न आलं का? कुठं आहे, कुठे ते? अगं आपला ओंक्या कुठे आहे? काय हो तुम्ही गंमत करता. अहो त्याचं म्हणे आज मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे, त्याची तयारी करायला गेलाय. मूत्राशयाचा विकारांवर प्रेझेंटेशन आहे. अगं तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो. मेकॅनिकल मध्ये कुठे आला मूत्राशय? अय्यो, हे डोक्यातच आलं नाही हो माझ्या. असं कसं करतेस तू? नाही पण ओंक्या म्हणतोय म्हणजे असेल हो काहीतरी. म्हणजे आता बघा, आपल्या शरीराचं पण मॅनुकुकुल असतं काहीतरी. मॅनिकुकुल नाही, मेकॅनिकल असा शब्द आहे तो. ते असतं ना, त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचं इंजिनिअरिंग तो करत असेल. यावर तुला एकच सांगतो मी, बिंडोक आहेस तू. कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहिती आहे. तो ओंकार मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गेला असेल तू. काय सवयी लागल्यात वाईट, कुठून आणल्यात माहित नाही. एक सिगरेट घ्यायची की 10 जणांनी ले ना असं म्हणून ती अनहायजेनिक सगळं बिलकुल आवडत नाही मला. त्या अनहायजेनिक पण चांगलंय की शेअर करून पितो, त्यामुळे खर्च कमी होतो. आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला. आणि ती लवंगवाली असते माहितीये, तिथं म्हणे ते असं एक एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात. 15-20 मिनिटं चालते. ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती? तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला? हा, सिनेमात ऐकलंय हो. कशाचा अभिमान बाळगायचा, कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात. अगं पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते? सिगरेट पितो ना पोरगा तुझा, त्याच्यावर लक्ष दे ना.